Hello class, in last lecture we are done with the types of salt, concept of hydrolysis. In the concept of hydrolysis we are done with the two types, which is salt of strong acid and strong base, and second one salt of weak acid, weak base and strong acid. And today we are going to deal with the salt of weak acid and strong base, and also salt of weak acid and weak base. So first we see the salt of weak acid and strong base, in which सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस, यामध्ये स्ट्रॉंग बेस कन्सिडर करायचं आहे आणि वीक ॲसिड म्हणजे जो सॉल्ट बनलेला आहे तो सॉल्ट कशाचा राहील, एक तर वीक ॲसिड आणि दुसरा राहील स्ट्रॉंग बेसचा. ठीक आहे, यामध्ये सॉल्ट कोणता घेतलेला आहे, CH3COONA. हा सॉल्ट कशापासून बनलेला आहे, वीक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड CH3COOH हा वीक ॲसिड आहे आणि स्ट्रॉंग बेस NaOH. जेव्हा NaOH आणि CH3COOH हा कंबाईन, ॲसिटिक ॲसिड आणि NaOH जेव्हा कंबाईन झाला त्यापासून जो सॉल्ट बनलेला आहे तो सॉल्ट आहे CH3COONA. आता आपण म्हटलेलं होतं हायड्रोलिसिसची आपण कॉन्सेप्ट बघितलेलीच होती. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्टमध्ये आपण बघितलेलं होतं की जेव्हा हायड्रोलिसिस होतं तेव्हा त्याच्यामध्ये दोन स्टेप्स होतात, एक आयनायझेशन आणि दुसरं होतं हायड्रोलिसिस. तर फर्स्ट जो सॉल्ट घेतलेला आहे त्या सॉल्टचं आपल्याला काय करायचं आहे, आयनायझेशन करायचं आहे. तर आपण सॉल्ट कोणता घेतलेला होता, CH3CO2Na. बरोबर, हा जो सॉल्ट घेतला आहे याच्यामध्ये हायड्रोलिसिसमध्ये कोणती फर्स्ट प्रोसेस होते, आयनायझेशन होते. तर सॉल्टचं आयनायझेशन होताना काय होतं आहे आपल्याला, काय जेव्हा याचं आयनायझेशन होतं तेव्हा काय मिळत आहे आपल्याला, CH3COO- प्लस Na प्लस. याचं आयनायझेशन कंप्लीट आयनायझेशन होतं वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसचं. बरोबर, जेव्हा त्याला आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करू तेव्हा. आता बघा वॉटरचं जेव्हा डिसोसिएशन होतं तेव्हा आपल्याला काय मिळतं आहे, जेव्हा आपण हा सॉल्ट वॉटरमध्ये टाकू तेव्हा याचं आयनायझेशन होतं, त्याचबरोबर साईड बाय साईड काय होत आहे की वॉटरचं देखील डिसोसिएशन होत आहे. तर वॉटरचं स्लाइटली डिसोसिएशन कसं होतं की स्लाइटली डिसोसिएशन होताना काय होतं, H2O प्लस H2O हे जेव्हा डिझॉल्व करत आहे तेव्हा आपल्याला काय मिळतं की HOH. हे बघा असं होतं, याच्यामधला हा बॉन्ड ब्रेक होतो, याच्यामधला हा बॉन्ड ब्रेक होतो. बरोबर, तर या HOH मध्ये हा बॉन्ड जेव्हा ब्रेक होतो त्याची फर्स्ट प्रोसेसमध्ये तो H2O जो हे आहे त्याच्यामधला हा एक H आहे या H2O सोबत कंबाईन होतो आणि H3O प्लस आपल्याला मिळतं, H3O प्लस मिळतो प्लस OH मायनस मिळतं. म्हणजे याला HOH मिळालेला आहे, हा HOH ह्याच्यापैकी H हा इथे कंबाईन होऊन H3O प्लस मिळतो प्लस OH मायनस ॲज इट इज मिळतो. काय बघितलेलं आहे आपण, पहिले जो सॉल्ट घेतला आहे त्याचं आयनायझेशन केलं, त्या आयनायझेशनमध्ये काय होतं आहे की आपल्याला एक नेगेटिव्ह आयन CH3COO मायनस प्लस एक पॉझिटिव्ह आयन मिळत आहे Na प्लस. आता यांना जेव्हा आपण वॉटरमध्ये टाकू तेव्हा वॉटरचं पण डिसोसिएशन होतं आहे स्लाइटली, त्याच्यामध्ये H3O प्लस प्लस OH मायनस मिळत आहे. बरोबर, जेव्हा हे दोघं मिळत आहे तर मग ह्यामध्ये बघा, जेव्हा सोल्युशन ऑफ CH3COONA घेतलं, ह्याचं सोल्युशन जेव्हा घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते आयनाईन मिळालेले आहे. पहिले मी म्हटलेलं होतं की सॉल्ट घेतलं आपण, सॉल्टचं आयनायझेशन झालं. आयनायझेशन केव्हा होते, जेव्हा त्याला आपण डिझॉल्व करू एखाद्या सोल्युशनमध्ये तेव्हाच होते. म्हणून आपण त्याला वॉटरमध्ये जेव्हा डिझॉल्व केलं तेव्हा आपल्याला किती 4 प्रकारचे आयनाईन्स मिळालेले आहे. ठीक आहे, 4 प्रकारचे आयन्स मिळालेले आहे. तर ते 4 प्रकारचे आयन्स कसे मिळाले, CH3COO मायनस, Na प्लस, H3O प्लस आणि OH मायनस. बरोबर, तर CH3COO मायनस comes from salt while Na plus comes from also salt आणि H3O plus comes from water. तर यामध्ये बघा, जेव्हा आपण CH3COONA याला जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तेव्हा आपल्याला 4 प्रकारचे हे आयन्स मिळालेले आहेत. तर यामध्ये जो Na प्लस आयन्स आहे याच्यामध्ये टेंडन्सी कमी असते रिॲक्ट होण्याची वॉटरसोबत, कारण जेव्हा तो Na
प्लस OH मायनस याचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं तेव्हा आपल्याला काय मिळतं, NaOH मिळतं. आणि NaOH काय आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. आणि तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे याचं परत काय होऊ शकतं, कम्प्लिटली डिसोसिएशन होतं. त्यामुळे तो कंबाईन होऊच नाही शकत. आणि त्या कंबाईन न होण्यामुळे आपण म्हटलेलं आहे की म्हणजे तो वॉटर OH मायनस सोबत रिॲक्ट होऊ शकतच नाही. दुसऱ्या साईडने आपण म्हटलेलं आहे बघा, तो जो NaOH आहे हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे त्याचं कॉम्बिनेशन OH सोबत होऊ शकत नाही. त्यामुळे आपण काय म्हटलेलं आहे, Na प्लस आयन्स ऑफ सॉल्ट हॅव नो टेंडन्सी टू रिॲक्ट विथ OH मायनस आयन्स ऑफ द वॉटर सिन्स द पॉसिबल प्रॉडक्ट ऑफ द रिॲक्शन इज NaOH. NaOH स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे त्याचं कॉम्बिनेशन होऊ शकत नाही, तो वॉटरसोबत रिॲक्ट होणार नाही. तर दुसऱ्या साईडने आपल्याला 2 आयन्स मिळाले होते सॉल्ट्सचे, CH3COO मायनस आणि Na+. त्यातला Na+चं हा रिॲक्शन होऊच नाही शकणार. मग आपल्याकडे काय राहिलेला आहे, CH3COO मायनस राहिलेला आहे. तर CH3COO मायनसला जेव्हा आपण रिॲक्ट करू, जो CH3COO मायनस आयन्स आहे सॉल्टचा, त्याला आपण कशासोबत रिॲक्ट केलं, वॉटरसोबत जेव्हा रिॲक्ट केलं तेव्हा काय होणार की वॉटर प्रोड्यूस अनऑयनाइज CH3COO मायनस. हा जो आहे हा वीक ॲसिडपासून बनलेला आहे, त्यामुळे याचं रिॲक्शन होणार वॉटरसोबत रिॲक्ट झालं तर याला आपल्याला काय मिळणार, हा जो H आहे हा याच्यासोबत कंबाईन होऊन ॲसिटिक ॲसिड मिळणार प्लस OH मायनस मिळणार. ठीक आहे, OH मायनस मिळणार म्हणजे याचं परत पुन्हा डिसोसिएशन होईल, तो वापस परत CH3COO मायनस प्लस H2O यांच्यामध्ये इक्विलिब्रियम फॉर्म होणार आहे, कारण की हा वीक असल्यामुळे. बरोबर, तर याचं कॉम्बिनेशन होऊन आपल्याला काय मिळते, CH3COOH मिळणार, ॲसिटिक ॲसिड मिळणार. तर यालाच आपण हायड्रोलिटिक इक्विलिब्रियम म्हटलेलं आहे. तर हायड्रोलिटिक इक्विलिब्रियम का म्हटलेलं आहे, कारण की त्याचं CH3COOH प्लस कंबाईन होऊन तो वॉटरसोबत आपल्याला वापस CH3COO मायनस मिळणार, जो सॉल्टचा एक आयन्स असतो. ठीक आहे, तस जेव्हा आपण म्हटलेलं आहे की जेव्हा CH3COOH प्लस Na+ यांचा हा जो सॉल्ट होता आपला कोणता, CH3COONA, याला जेव्हा आपण वॉटरसोबत रिॲक्ट करू तेव्हा वॉटरसोबत रिॲक्ट केल्यानंतर आपल्याला कोणते कोणते आयन्स मिळू शकतात. जेव्हा वॉटरसोबत याला फर्स्ट आपण जेव्हा वॉटरसोबत त्याला रिॲक्ट केलं तेव्हा आपल्याला फक्त आयन्स मिळाले 4 प्रकारचे. ते कोणते, Na+, CH3CO मायनस, H3O+ आणि OH मायनस, जे कम्स फ्रॉम वॉटर अँड कम्स फ्रॉम सॉल्ट अल्सो. दोघं जे आयन्स मिळाले ते सॉल्टपासून मिळाले, तर 2 आयन्स आपल्याला वॉटरपासून मिळाले. त्याच्यानंतर Na+ आहे, त्याचं कम्प्लीट आयनायझेशन होत असल्यामुळे, तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट होत असल्यामुळे त्याचं OH सोबत कॉम्बिनेशन होत नाही. मग आपल्याकडे कोणते आयन्स राहिले, CH3COOH राहिलं, तर CH3COO मायनस हा राहिला. याला जेव्हा वॉटरसोबत आपण रिॲक्ट केलं तेव्हा आपल्याला काय मिळालं, CH3COOH प्लस OH मायनस मिळालं. मग आता जेव्हा हा एवढा CH3COOH मायनस मिळत आहे आपल्याला, तर त्यानंतर त्यांचं जे आयन्स आपला सॉल्ट असतो, तर सॉल्टला जेव्हा आपण वॉटरसोबत रिॲक्ट करू तर तेव्हा आपल्याला रिॲक्शन काय मिळेल ते बघा. जेव्हा आपण सॉल्टला CH3COONA जेव्हा आपण याला वॉटरसोबत रिॲक्ट करू तेव्हा आपल्याला काय मिळेल, हा Na+ तर वेगळा झालेला मिळेल, त्यांचं आयनायझेशन कम्प्लीट आयनायझेशन होते, तर आपल्याला CH3COOH मिळेल प्लस Na+ मिळेल प्लस OH मायनस मिळेल प्लस OH मायनस मिळेल. बघा याच्यामध्ये जो H+ आणि HOH घेतलेला आहे, याच्यामध्ये हा जो H आहे याच्याकडे सोबत कंबाईन होत आहे, पण Na आणि OH कंबाईन होणार नाही, कारण त्याच्यामध्ये टेंडन्सी नसणार रिॲक्ट होण्याची OH मायनस सोबत, कारण की NaOH हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे. तर यामध्ये काय होत आहे की त्याच्यामध्ये OHचं जे वॉटरमध्ये जे OHचं प्रमाण आहे ते OHचं प्रमाण काय राहणार आहे, स्लाइटली जास्त राहणार आहे. OHचं प्रमाण काय राहणार आहे, स्लाइटली जास्त प्रमाणात राहणार आहे. OHचं प्रमाण काय आहे, स्लाइटली जास्त प्रमाणात राहणार आहे. आणि स्लाइटली OHचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते काय होणार आहे, द सोल्युशन बिकम्स बेसिक, म्हणून सोल्युशन काय राहणार आहे, बेसिक राहणार आहे. त्यामुळे जो CH3COONA हा जो सॉल्ट आहे, हा सॉल्ट काय राहणार आहे, बेसिक राहणार आहे. हा सॉल्ट का राहणार, बेसिक राहणार आहे. सो नेक्स्ट वन इज
नेक्स्ट टॉपिक इज सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. त्याच्या पहिले आपण 3 सॉल्ट्स वेगळे वेगळे बघितले होते. त्यामध्ये पहिला सॉल्ट होता आपला सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस, जो की न्यूट्रल असतो. सेकंड वन इज सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस, जो की स्लाइटली बेसिक ॲसिडिक असतो. आणि थर्ड वन इज सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस, हा काय असतो, बेसिक असतो. आता नाव वी सी द फोर्थ वन, दॅट इज सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. आतापर्यंत 3 सॉल्ट्सचे बघितलेले आहे. त्यानंतरचा जो फोर्थ टॉपिक आहे त्यामध्ये फोर्थ सॉल्ट आहे वीक ॲसिड आणि वीक बेसचा. यामध्ये बघा सॉल्ट आपण घेतलेला आहे वीक ॲसिड आणि वीक बेस. यामध्ये दोनही वीक असल्यामुळे याची जे कंडिशन असते ती थोडीशी डिफरंट असते. तर यामध्ये बघा काय होतं आहे की जेव्हा आपण एक सॉल्ट घेत आहे, सॉल्ट कोणता घेतलेला आहे, BA यात जनरल घेतलेला आहे आपण, असं कोणत्याही प्रकारचा सॉल्ट कन्सिडर नाही केला, यामध्ये जनरल रिॲक्शन घेतलेली आहे. तर BA हा आहे सॉल्ट जो की बनलेला आहे वीक ॲसिड HA अँड वीक बेस BOH. वीक ॲसिड आपण कोणतं घेतलेलं आहे, HA, अँड वीक बेस कोणतं घेतलेलं आहे, BOH. जेव्हा हा डिझॉल्व केला वॉटरमध्ये तेव्हा आपल्याला काय मिळतं, आयनायझेशन मिळतं. आयनायझेशन ऑफ सॉल्टचं आयनायझेशन मिळलं तर आपल्याला काय मिळतं, BA B प्लस A मायनस इन ॲक्वस सोल्युशन. ॲक्वस सोल्युशनमध्ये आपल्याला जेव्हा आपण याला असं डिझॉल्व केलं तर ॲक्वस सोल्युशनमध्ये जाईल ना, तेव्हा आपल्याला याचं आयनायझेशन फॉर्म होतं. कारण आपण हायड्रोलिसिस शिकत आहोत. तर हायड्रोलिसिसमध्ये काय होतं आहे की फर्स्ट स्टेप्स काय आहे, आयनायझेशन आहे. तर आयनायझेशनमध्ये काय होतं, सॉल्टचं पहिले आयनायझेशन होतं आणि नंतर जे आयन्स असतात सॉल्टचे ते आयन्स वॉटरसोबत रिॲक्ट होतात. तर यामध्ये बघा आपला सॉल्ट कोणता आहे, वीक ॲसिड आणि वीक बेसिसचा सॉल्ट आहे. तर वीक ॲसिड काय घेतलं आपण, HA घेतलं, आणि वीक बेस काय घेतलेलं, OH घेतलं, BOH घेतलं. वीक बेस BOH घेतलं. तर यांच्यापासून जो सॉल्ट मिळाला त्याला डिझॉल्व केलं वॉटरमध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे, BA सॉल्टचं आयनायझेशन मिळालेलं आहे. तर त्याचं आयनायझेशनमध्ये B++ A मायनस हे 2 आयन्स मिळाले. तर त्यानंतर द हायड्रोलिसिस रिॲक्शन इन्व्हॉल्व द इंटरॅक्शन्स ऑफ बोथ द आयन्स ऑफ द सॉल्ट विथ वॉटर. जेव्हा त्याचं आयनायझेशन होईल तेव्हा त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की हायड्रोलिसिस जेव्हा होतं सॉल्टचं तेव्हा जे सॉल्ट्सचे आयन्स बनलेले आहेत ते आयन्स कंबाईन होतात वॉटर्सच्या आयन्ससोबत. वॉटर्सचे जे आयन्स असतात किंवा वॉटर्स जो असतो त्याच्यामध्ये काय होतं, कंबाईन होतात सॉल्ट्सचे आयन्स. तर जेव्हा आपण सॉल्ट्सच्या आयनला वॉटरसोबत रिॲक्ट करू, म्हणजे B++ A मायनसला वॉटरसोबत जेव्हा आपण रिॲक्ट करू तेव्हा आपल्याला काय मिळत आहे, हा जो B+ आहे आणि हा कंबाईन कशासोबत होणार, OH सोबत, आणि A कशासोबत होणार कंबाईन, HA सोबत. तर याचं परत काय मिळत आहे आपल्याला, ज्यांचा आपण वीक ॲसिड आणि वीक बेस मिळून सॉल्ट बनवलेला होता, तर त्याचप्रमाणे आपल्याला वापस वीक बेस आणि वीक ॲसिड मिळत आहे. तर यांचं म्हणजे 100% डिसोसिएशन होणार का, ते वीक ऑलरेडी असल्यामुळे त्याचं 100% डिसोसिएशन होणार नाही. आपण जेव्हा वॉटर पण घेऊ त्यामध्ये आपल्याला काही प्रमाणात B+चा दिसतील काही आयन्स, आणि काही आयन्स A- दिसतील, तर काही BOH आणि काही H+. तर यामध्ये काय होणार की काही स्लाइड्सली चेंजेस दिसतील. ते काय ॲसिडिक सोल्युशन राहणार, काही प्रमाणात बेसिक सोल्युशन राहणार, तर काही प्रमाणात काय राहील, न्यूट्रल सोल्युशन राहणार. कशामुळे, जेव्हा आपण वीक ॲसिड आणि वीक बेस घेत आहोत तर जेव्हा त्या दोघांना त्यांचा सॉल्ट बनल्यानंतर त्या सॉल्टला आपण जेव्हा आयन्स फॉर्म होत आहेत तर ते आयन्स जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व करू, म्हणजे वॉटरसोबत त्याची जेव्हा रिॲक्शन करू तेव्हा आपल्याला त्या वॉटरमध्ये, म्हणजे जर आपण 100% पूर्ण सोल्युशन घेतलेलं आहे, BA+ आणि A- हे जेव्हा 100% सोल्युशन घेत आहोत तर त्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे आयन्स मिळतील. त्यामध्ये B+, A- प्लस वॉटरचे काही राहतील, डिसोसिएट वॉटर पण होतं, वॉटरचे पण काही आयन्स राहतील. त्यातल्या त्यात आपल्याला काय मिळत आहे, त्यांचे जेव्हा वॉटरसोबत रिॲक्शन होत आहे तेव्हा BOH+ HA, म्हणजे वीक ॲसिड आणि वीक बेस हे देखील त्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट राहील. आणि त्यामुळे याचे 3 टाईप्स पडलेले आहेत. ते 3 टाईप्स म्हणजे द सोल्युशन मे टर्न्स आउट ॲसिडिक, बेसिक अँड न्यूट्रल, डिपेंड्स ऑन द रिलेटिव्ह
स्ट्रेंथ म्हणजे त्या मग जेव्हा आपण सॉल्ट घेत आहे तो वीक ॲसिड आणि वीक बेसचा त्याच्या स्ट्रेंथवर डिपेंड राहील की तो सोल्युशन ॲसिडिक राहील, मे बी ॲसिडिक, मे बी बेसिक और न्यूट्रल अल्सो. तर त्यावरनं ते 3 टाईप्स पडलेले आहे. जेव्हा की के हा ग्रेटर दॅन के बी असेल, जेव्हा के हा ग्रेटर दॅन के बी असेल तेव्हा तो सोल्युशन काय राहील, ॲसिडिक सोल्युशन राहील. द सोल्युशन विल बी ॲसिडिक. इफ के इज लेस दॅन के बी or Kb is greater than Ka, then solution will be basic. The solution will be basic. आणि if Ka equals to Kb, the solution will be neutral. The solution will be neutral. यामध्ये जे 3 टाइप्स पडतात त्या 3 टाइप्सला आपण आता सेपरेटली बघू. सो फर्स्ट इज salt of weak acid and weak base for which Ka is greater than Kb. या केसमध्ये सॉल्ट जो आहे हा आपण वीक ॲसिड आणि वीक बेसचा घेतलेला होता. यामध्ये काय असतं की Ka इज ग्रेटर दॅन Kb. Ka इज ग्रेटर दॅन Kb. तर यामध्ये आपण सॉल्ट कोणता घेत आहो, NH4F इज अ सॉल्ट ऑफ NH4F इज अ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड HF अँड वीक बेस NH4OH. तर सॉल्ट आपण कोणता घेतलेला आहे, NH4F घेतलेला आहे हा सॉल्ट. आणि हा सॉल्ट कशापासून मिळत आहे आपल्याला, वीक ॲसिड HF आणि वीक बेस NH4OH. तर याचे जे आपण Ka आणि Kb व्हॅल्यू जेव्हा आपण काढू तर Ka आणि Kb व्हॅल्यू काढताना इथे Kb असायला हवं. Ka आणि Kb व्हॅल्यू काढताना आपल्याला जो फॉर्म्युला यूज करायचा आहे जो आपण वॉल डायल्युशन लॉमध्ये शिकलेलो आहो. तर इथे डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली आहे 7.2 इंटू 10⁻⁴. ही जी व्हॅल्यू आहे ती HFची व्हॅल्यू आहे आणि Kbची काय व्हॅल्यू आहे 1.8 इंटू 10⁻⁵ ही व्हॅल्यू दिलेली आहे. तर यामध्ये बघा Ka इज ग्रेटर दॅन Kb, जी व्हॅल्यू दिलेली आहे त्यानुसार Ka इज ग्रेटर दॅन Kb आहे, बरोबर. तर हिअर Ka इज ग्रेटर दॅन Kb. The NH4 ions hydrolyze to a slightly greater extent that the F minus ion. म्हणजे NH4 जो आयन्स आहे NH4H जो आयन्स आहे तो काय आहे स्लाइटली स्ट्रॉंगर, मतलब जो याच्यामध्ये ॲसिड यूज होत आहे तो ॲसिड स्लाइटली स्ट्रॉंगर दॅन बेसपेक्षा थोडासा म्हणजे पॉईंटनी तरी का असो ना, पण तो त्या स्ट्रॉंगर असल्यामुळे याच्यापासून जो आयन मिळत आहे आपल्याला, जो बेसचा जो म्हणजे HF जो असतं ना त्याच्यामध्ये F मायनस. आता HF जर स्ट्रॉंग असेल तर F मायनस काय असेल, वीक असणार. आणि NH4 जर वीक असेल, NH4OH हा वीक आहे आणि त्यामुळे काय होणार की NH4 प्लस काय राहणार, स्ट्रॉंग राहणार. तर हा कशामध्ये रिॲक्ट होईल, इट मीन्स याच्यामध्ये बघा काय होणार की हा जो NH4OH आयन्स आहे हायड्रोलाइज होणार स्लाइटली ग्रेटर दॅन F मायनस आयन्ससोबत. तर F मायनस आयन्स जो कंबाईन होत आहे H प्लस सोबत, म्हणजे H सोबत जेव्हा कंबाईन होता येतो तर H प्लस सोबत कंबाईन झाल्यामुळे काय होणार की HF हा कम्प्लिटली डिसोसिएट होऊन जाणार, तो कंबाईन होऊन जाणार, ठीक आहे. पण आपल्याजवळ काय राहणार, OH मायनस काय राहणार, जास्त प्रमाणात राहणार. आता तो OH मायनस जास्त प्रमाणात राहील म्हणजे सोल्युशन काय होईल, ऑब्वियसली बेसिक सोल्युशन होईल, बरोबर. यामध्ये जेव्हा NH4 प्लस आयन्स हा हायड्रोलाइज्ड होत आहे जास्त प्रमाणात ॲज कम्पेअर टू F मायनस आयन्ससोबत आयन्स होत आहे, तर तो काय होतो की ऑलरेडी H प्लस OH मायनस जे आयन्स आहे, OH मायनस आयन्स काय होणार आहे, OH मायनस आयन्स हे कमी याच्यासोबत कंबाईन होऊन जाईल ना NH4OH सोबत जेव्हा OH मायनस आयन कंबाईन होतील तर इथे काय प्रेझेंट राहील, या सोल्युशनमध्ये काय प्रेझेंट राहील, जेव्हा इथे म्हटलेलं आहे की NH4 आयन्स हे हायड्रोलाइज स्लाइटली जास्त होता F मायनस आयन्ससोबत, बरोबर. तर F मायनस आयन्स हा कंबाईन होणार HA सोबत, पण याच्यापेक्षा जास्त कॉम्बिनेशन कशाचं होणार, NH4OHचं. तर NH4OHचं कॉम्बिनेशन जास्त प्रमाणात असल्यामुळे याच्यामध्ये काही प्रमाणात आयन्स कोणते फॉर्म होतील, H3O
प्लस H3O प्लस. H3O प्लस जास्त प्रमाणात झाल्यामुळे H3O प्लसचे आयन्स याच्यामध्ये राहतील काही प्रमाणात, आणि ते आयन्स असल्यामुळे जो सोल्युशन बनेल तो सोल्युशन काय बनेल, स्लाइटली बेसिक. तो सोल्युशन काय बनेल, स्लाइटली ॲसिडिक. तर तो ॲसिडिक सोल्युशन असल्यामुळे याचं जो लिटमस पेपर जर आपण त्या सोल्युशनमध्ये घेतला, तर लिटमस पेपर सोल्युशनमध्ये घेतल्यानंतर तो काय होणार, स्लाइटली ॲसिडिक टर्न्स टू ब्ल्यू लिटमस टू रेड लिटमस. Ka ची व्हॅल्यू जास्त असल्यामुळे त्याचं जे कॉम्बिनेशन आहे NH4OHचं, हे कॉम्बिनेशन NH4OHचं F- आयनपेक्षा जास्त असेल. F- आयन्सपेक्षा जास्त असल्यामुळे ते सोल्युशन काय असणार, त्या सोल्युशनमध्ये H3O प्लस हे जे असणार हे जास्त प्रमाणात असल्यामुळे तो जो सोल्युशन बनेल तो स्लाइटली ॲसिडिक बनेल. तर नेक्स्ट वन इज सॉल्ट ऑफ weak acid and weak base for which Ka is less than Kb. Ka is less than Kb. यामध्ये जी कंडिशन राहणार आहे त्यामध्ये Ka is less than Kb राहील. Here NH4CN is the salt of weak acid and HCN. ज्याच्यामध्ये सॉल्ट आपण घेतलेला आहे NH4CN, हा जो सॉल्ट आहे तो वीक ॲसिड HCN आणि वीक बेस NH4OH. दोन घेतलेला आहे, वीक ॲसिड HCN घेतलेला आहे आणि वीक बेस कोणता घेतलेला आहे, NH4OH. सो यामध्ये बघा Ka आणि Kbची जी व्हॅल्यू दिलेली आहे, तर Kbची व्हॅल्यू काय आहे 1.8 × 10⁻⁵ आणि Kची काय दिलेली आहे 4.0 × 10⁻10. तर 4.0 × 10⁻10 हे छोटी आहे ॲज कम्पेअर टू Kb, बरोबर. तर त्यामुळे आपल्याला काय मिळत आहे, Ka इज लेस दॅन Kb. जेव्हा आपण सॉल्ट KH4CN घेतलेला आहे त्याला जेव्हा आपण डिझॉल्व करू वॉटरमध्ये, तेव्हा त्याचं हायड्रोलिस होणार आणि हायड्रोलिसमध्ये काय होतं की NH4ON इज स्ट्रॉंगर दॅन द ॲसिड HCN. हायड्रोलिसिस केलं आपण त्याला फर्स्ट. जेव्हा आपण हायड्रोलिसिस करतो सॉल्टचं, त्याच्यामध्ये आयन्स फॉर्म्स होतात आणि आयन्स काय होतात, वॉटरसोबत रिॲक्ट होतात. वॉटरसोबत जेव्हा आयन्स रिॲक्ट होतात तेव्हा आपल्याला काय मिळतं आहे की 4 प्रकारचे आयन्स मिळतात, 2 सॉल्टचे आणि 2 वॉटर्सचे. तर जेव्हा आपण सॉल्टचे आयन्स आपल्याला काय मिळाले, NH4 प्लस अँड CN मायनस. यांना जेव्हा वॉटरसोबत रिॲक्ट करू तेव्हा काय मिळतं आहे की NH4 प्लस हे OH सोबत कंबाईन होऊन परत आपल्याला वीक बेस मिळतो आणि याच्यातलं H हे कंबाईन होईन CN सोबत आणि वीक ॲसिड देखील मिळतो. तर हे स्लाइटली दोघंही वॉटरमध्ये प्रेझेंट असतात आणि स्लाइटली दोघंही वॉटरमध्ये प्रेझेंट असल्यामुळे यांचे कोणाची तरी टेंडन्सी काय असतं, जास्त असतं. तर यामध्ये जे टेंडन्सी आहे ती कोणाची जास्त आहे, वीक बेसची टेंडन्सी जास्त आहे ॲज कम्पेअर टू वीक ॲसिड. तर त्यामुळे तो काय होणार, कंबाईन होऊन जाणार कशासोबत, वीक ॲसिड सोबत. सो जर मग तो कंबाईन झाला वीक ॲसिड सोबत तर आपल्याला काय मिळतं आहे, CN हायड्रोलाइज होता ग्रेटर दॅन NH4. म्हणजे याच्यामध्ये याची टेंडन्सी जास्त असल्यामुळे CNचं काय होणार, हा कंबाईन होणार ॲसिडसोबत म्हणजे H+ आयनसोबत आणि आपल्याला काय मिळणार वॉटरसोबत. याची टेंडन्सी जास्त असल्यामुळे NH4 आयन काय होणार, स्लाइटली कमी होणार. ठीक आहे. आणि प्रोड्यूस काय होईल, OH- आयन्स जास्त प्रमाणात प्रोड्यूस होतील. तर OH- आयन जेव्हा जास्त प्रमाणात प्रोड्यूस होईल तर आपल्याला सोल्युशनमध्ये काय मिळणार, यांच्यासोबत जास्तीत जास्त OH- आयन मिळतील आणि OH- आयन्स जास्त मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये काय होणार, OH- आयन्सचं जास्त प्रोडक्शन होणार ॲज कम्पेअर टू H3O प्लसचं. तर त्यामुळे ते सोल्युशन काय होणार, म्हणजे NH4CNचं सोल्युशन काय होणार, बेसिक होणार आणि रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू. म्हणजे रेड लिटमस टर्न ब्ल्यू होतो आणि ते काय होईल, स्लाइटली बेसिक सोल्युशन होईल. करेक्ट. सो नेक्स्ट वन इज थर्ड, सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस फॉर विच Ka इक्वल्स टू Kb. म्हणजे याच्यामध्ये Ka आणि Kb हे न्यूट्रल राहतील. Ka आणि Kb काय होतील, न्यूट्रल राहतील. तर ह्यामध्ये बघा आपण सॉल्ट कोणता घेतलेला आहे, CH3COONH4 इज अ सॉल्ट ऑफ. हा सॉल्ट घेतलेला आहे. हा सॉल्ट कशाशी बनलेला आहे, वीक ॲसिड ॲसिटिक ॲसिड आणि वीक बेस NH4OH. यामध्ये दोघांच्या Kaची आणि Kbची व्हॅल्यू काय आहे,
सेम आहे, के ए आणि के बीची व्हॅल्यू काय आहे, सेम आहे. ते काय सोल्युशन राहणार, न्यूट्रल. मग याचं जेव्हा सॉल्टचं आपण आयनायझेशन करू तर आपल्याला 2 आयन्स मिळतील, CH3CO2 मायनस प्लस NH4 प्लस, हे 2 आयन्स मिळतील. यांच्या जेव्हा रिॲक्शन आपण वॉटरसोबत करू तेव्हा आपल्याला काय मिळेल की वॉटर HOH, याच्यातला H हा CH3COO जवळ कंबाईन होऊन ॲसिटिक ॲसिड वीक ॲसिड मिळेल आणि अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH वीक बेस मिळेल. म्हणजे त्या सोल्युशनमध्ये काही प्रमाणात तो ॲसिडिक पण राहील, काही प्रमाणात तो बेसिक पण राहील. पण यामध्ये बघा, याची जी रिलेटिव्ह स्ट्रेंथ आहे, जेव्हा सॉल्टला आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करू तेव्हा त्याची रिलेटिव्ह स्ट्रेंथ काय राहणार आहे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ काय आहे त्याची, इक्वल आहे. बघा, वेन द सॉल्ट CH3COO NH4OH इज डिझॉल्व इन अ वॉटर, जेव्हा त्याला आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करू तेव्हा त्याची रिलेटिव्ह स्ट्रेंथ काय राहणार आहे, तो ॲसिडिक पण काही प्रमाणात राहील आणि बेसिक पण काही प्रमाणात राहील. सो त्याचं जे हायड्रोलिसिस होणार आहे, हे हायड्रोलिसिस हे दोघांचंही सारखं हायड्रोलिसिस राहणार. म्हणजे NH4 आयन्स प्रोड्यूस ॲज मेनी H3O प्लस आयन्स अँड CH3COOH प्रोड्यूस OH मायनस आयन्स. म्हणजे दोघांचं जे आयनायझेशन्स होणार ते सेम प्रमाणात राहणार, म्हणजे Ka इक्वल्स टू Kb. हेन्स द सोल्युशन इज न्यूट्रल्स. I hope all these things are clear to you. Thank you, class.